लोहगड महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला. इतिहासप्रेमी व पर्यटक प्रेमी या ठिकाणी भेट देत असतात. हा किल्ला पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 100 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मित्रांनो, आपण निघालोय आता लोहगड किल्ल्याकडे. लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळ्याजवळ असलेल्या मवाळ तालुक्यामधील सह्याद्री रांगांमध्ये स्थित आहे. वर चढण्यासाठीचा रस्ता चांगला व असा वळणा असा बघायला भेटतो. आता आपण पोहोचलेलो आहेत किल्ल्याच्या पार्किंगमध्ये. पार्किंग जवळ पोहोचताच इथे काही माकडे खेळताना दिसतात. ही माकडे गाड्यांवरती खेळत असल्याने आपल्या गाडीवर काही नसल्याची खात्री करून घ्यावी. ही आहे किल्ल्याची मेन एंट्रन्स. थोड्या पायऱ्या चढल्यावरती पुढे तिकीट घर लागते. तिकिटासाठी 25 रुपये प्रति व्यक्ती एवढी किंमत मोजावी लागते. तसेच विदेशी पर्यटकासाठी 300 रुपये प्रति व्यक्ती एवढं तिकीट आहे. या किल्ल्याच्या पायऱ्या आजही उत्तम स्थितीत व चढण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीच्या आहे. थोडे चालत गेल्यावर आपल्याला पवना धरणाचे सुंदर असे दृश्य बघायला भेटते. हा किल्ला विसापूर किल्ल्याला जोडला गेलेला आहे. हा किल्ला सुमारे 2000 वर्षापूर्वीचा असून याची निर्मिती राजा सूरजमल याने केली होती. इसवी सन 1665 पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 23 किल्ले औरंगजेबला द्यावे लागले. त्यात हा किल्ला सामील होता. या तहामुळे मुघलांनी सुमारे 5 वर्ष या किल्ल्यावर राज्य केले. इसवी सन 1670 मध्ये पुन्हा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला. हा किल्ला अति मजबूत बुलंद असा दुर्ग आहे. इसवी सन 1648 मध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला आला होता आणि इसवी सन 1665 मध्ये पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला महाराजांना औरंगजेबला द्यावा लागला आणि पुन्हा 5 वर्षानंतर हा किल्ला महाराजांच्या ताब्यामध्ये आला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला. त्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी पेशव्यांना दिला आणि पेशव्यांकडून हा इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. आता आपण उभा आहोत गणेश दरवाजाच्या समोर आणि बघू शकता तुम्ही हा दरवाजा खूपच भक्कम आहे. साधारण 2 टन एवढं या दरवाजाचं वजन आहे. आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत गणेश दरवाजापासून. चला. या ठिकाणी काही शिवकालीन तोफा ठेवलेल्या असून या तोफांच्या पाठीमागे एक गुहा देखील आहे. लोहगड किल्ल्याला एकूण 4 तटबंदी होत्या. त्यातील एक गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा आणि नारायण दरवाजा. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता नारायण दरवाजा या ठिकाणी. तर आपण बघू शकता हा आहे नारायण दरवाजा. तर चला जाऊया या दरवाजाने. तर आता आपण आलो आहे धान्य कोठी या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता हे आहे धान्य कोठी. त्या काळात जिथे धान्याचा साठा केला जात होता. आता इकडची कंडिशन बघू शकता आपण. या ठिकाणी सध्या तरी पाणी साठलेलं आहे. आपण आलो आहेत आता हनुमान दरवाजा या ठिकाणी. किल्ल्याचा 3रा दरवाजा. या किल्ल्यामध्ये बघण्यासाठी असे काही ठिकाणं आहेत जसे महादेव मंदिर, शिवकालीन तोफ, लक्ष्मी कोठी, विंचूकडा, दर्गा, 16 कोणी तलाव आणि गुफा.
हा आहे महादरवाजा. शेवटचा महादरवाजा पार केल्यानंतर आपण पोचतो किल्ल्याच्या टोकावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664मध्ये सुरतवर पहिल्यांदा छापा टाकला. सुरतच्या या लुटीमध्ये मिळालेला सर्व खजिना हा लोहगड किल्ल्यामध्ये एका कोठीमध्ये ठेवण्यात आला. याच कोठीला लक्ष्मी कोठी असे म्हणतात. लोहगड किल्ल्यावरती ही आहे दर्गा. या कबरच्या बाजूलाच शिवकालीन सभागृहाचे अवशेष आहे. गडाच्या पायऱ्या संपल्यानंतर वर महादेव मंदिर देखील आहे. हे आहे महादेव मंदिर. आपण आलो आहेत आता टॉप पॉईंटला या गडाच्या. या गडाची एकूण उंची ही 3400 फूट एवढी आहे. लोहगडच्या शेवटच्या टोकावर विंचवाच्या आकारासारखा एक कडा पाहायला भेटतो. यालाच विंचू कडा असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात विंचूकड्याच्या पायवाटेत हिरवी झाडी, पाण्याचा प्रवाह तसेच पावसाचा जोर येत असल्याने या ठिकाणी पर्यटकास चालणे जोखमीचे असू शकते. या कारणामुळे विंचूकड्यावर जाण्यास पावसाळ्यात बहुधा बंदी घातली जाते. विंचूकड्याच्या बाजूला पवना लेकचे सुंदर असे दृश्य बघायला भेटते. यामध्ये काही रस्ता अतिशय डिफिकल्ट लेवलचा असून पावसाळ्यामध्ये इथून चालणे अतिशय जोखीमचे असू शकते. हे आहे 16 कोणी तलाव. या व्यतिरिक्त गडावर अन्य छोटे मोठे तलाव देखील बघायला भेटतात. या व्हिडिओत तुम्ही बघू शकतात चालताना या पायवाटेत कुठल्याही प्रकारचा हँडग्रिल किंवा बॅरिकेड नसल्याने हा रस्ता चालताना जोखमीचा असू शकतो. हा आहे विंचूकड्याचा शेवटचा पॉइंट. या कडेवर उभे राहून सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी.
गड उतरल्यानंतर खाली काही फूड स्टॉल देखील आहे. यामध्ये काही शीतपेय, सरबत, फळं व इतर खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. पार्किंगमध्ये खेळणारे माकडे गाडीचं नुकसान देखील करतात. माझ्या गाडीचं सीट मला फाटलेलं आढळलं, तर याची तुम्ही काळजी घ्याल. तर मित्रांनो, अशी होती आपली लोहगडची ट्रेक. याच्याच बाजूला असलेला पवना लेक कॅम्पिंगची सेपरेट व्हिडिओ देखील आपण बनवली आहे. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर भेटत राहूया अशाच नवनवीन ठिकाणी.